चिठ्ठ्या कसल्या चिठ्ठ्या आहेत ओंकार? चला आपण सांगूया कसल्या. नमस्कार मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. आज मस्त छान आपली संडे मॉर्निंग आहे आणि आजच्या संडे मॉर्निंगमध्ये मस्त नहा धुके तयार होके पावडर टिकली लाव के. पावडर नाही लावत. मी पण नाही लावत, कळलं ना. असं बोलायचं असतं. आम्ही तयार आहोत. इथे तुम्ही बघता चिठ्ठ्या दे माझ्या हातात जरा. 2 मिनिटं तर दे हातात दाखवायला. करून दे. अरे दाखवायला बनवलं मी, फक्त घ्यायला आली. लिहिलं कोणी चिठ्ठ्यांवरती नावं? घाण तो आता अक्षर. सकाळ सकाळ भांडू नको. तर ह्या चिठ्ठ्या तुम्ही बघता. तुम्ही चिठ्ठ्या काय लोक सकाळ सकाळ बनवतायत संडेचं? काय चोर चिठ्ठी खेळायचा प्लॅन आहे आज की कसं काय? तर तसं काहीही नाही आहे. आज आपण करणार आहोत एक चॅलेंज आणि तो आम्ही दोघंही क्लूलेस आहोत की तो कसा करणार आहोत. तर चॅलेंज असा आहे की आम्ही आज ह्या चिठ्ठ्या उडवणार आहोत आणि त्याच्यात जो कलर येईल, 4 चिठ्ठ्या बनवल्या त्याच कलरचा आम्ही खाणार आहे. जेवण किंवा जे काय दिवसभरात पोटात जाणार आहे आमच्या गोष्ट ती त्याच कलरची जाणार आहे. तर 4 कलर मी लिहिले आहेत, व्हाईट, येल्लो, ग्रीन आणि रेड. हे 4 कलर. तर त्याच्यात जे आता चिठ्ठी येईल तर तेच एकच चिठ्ठी काढायची आहे. तर त्याच्यात जे येईल ते आपण जेवणार आहोत. तर आपण आता चिठ्ठ्या उडवूया. तर चिठ्ठ्या उडवणं हा बहुमान हा आम्हाला मिळालेला आहे आज चिठ्ठ्या उडवायचा. तर चिठ्ठ्या उडवून माहिती पहिला ते बीसी असायची, बिशा असायचा. तसं आमच्या इथं पण होतं ना लहानपणी. एक घर होतं अख्ख्या गल्लीत, त्यांच्याकडे बीसी असायची. त्याच्यावर चिठ्ठी उचलायची असायची ते मलाच बोलवायचे आणि हरायचे. हा आणि हरायचे. अरे हरायचं काय? त्या चिठ्ठी ज्याचं नाव येईल त्याला लागणार त्या महिन्याची बीसी. दर महिन्याला निघतात बीस्या. तुला माहिती नाही बीसी प्रकार. त्या महिन्यात 2 चिठ्ठ्या काढायच्या येतात. त्या 2 ते पैसे भेटणार त्या महिन्याचे सगळे, समजलं? तर आता आपण 4च चिठ्ठ्या. तर आजचा आमच्या जेवणाचा आहे मधली उचल त्यांनी. मी उचलणार. मी उचलणार ना. मधली उचल. ऐक माझं सेफ हो. पांचट आलं ना. तर तू बघ. ग्रीन. अरे ग्रीन ओंकार, तू वेडास का? ठीक आहे ना, ग्रीन तर ग्रीन. ग्रीन मध्ये भरपूर ऑप्शन आहेत खायला. उलट रेड मध्ये भरपूर ऑप्शन्स होते खायला. नाही, ग्रीन मध्ये काय तू सगळं हिरवं काय. आणि ह्याला ग्रीनच हवं होतं शाण्याला. ते आता ग्रीन आलंय. परवाच हा बोलला जेव्हा मी ठरवलं की आपण ना ग्रीन कलर यायला पाहिजे. कॅमेऱ्यावर हात येईल तुझा ग्रीन कलर यायला पाहिजे. आणि आता ग्रीन आलेला आहे. तर आता आपल्याला दिवसभर ग्रीन कलरचं हे. 1 hour later. तर आज आपला नाश्ता म्हणजे जेवणच वाजले. आता जेवायचा टाइम झाला 1-1:30. आहेत डोसे, पण आपल्याला आता खायचे हिरवे. तर एक डोकं लावलंय की चटणी हिरवी ऑलरेडी आहे. दाखव चटणी दिसते का? चटणी हिरवी ऑलरेडी आहे. तर आता हे बॅटर पण आम्हाला हिरवं करावं लागणार. तर त्यासाठी कोथिंबीरची प्युरी करून त्यात ॲड करून ते आम्ही टाकायला लागणार आहोत. येस. तर त्यासाठी आपल्याला मिक्सरला लावावी लागणार आहे कोथिंबीर. धुवून घेते. याचा आता छोट्या ह्याच्यातच करते ना, आपल्या पुरताच करायचं आहे. येस. मला माहिती नाही काम चलाव करायला लागणार आहे. झटपट बरोबर नाही लागलाय. लॉक तर झालंय. बरं मग हे केलेलं हिरवं पाणी त्याच्यात जाणार आहे. आपल्याला माहिती नाही काय. एक तर आधीच ते बॅटर ओंकार ना हे झालंय, पातळ झालंय भरपूर. हो, हे खूप पातळ झालं. मम्मीने डोश्याचं हे ऑलरेडी पातळ केलंय भरपूर पीठ. त्याच्यात अजून टाकावं लागणार आहे. खूप पातळ झालंय बघ. त्यात अजून पाण्याचं गेल्यामुळे. ग्रीन कलरचं खायचं आहे. त्यासाठी काय करावं लागतंय? एवढं बारीक का झालंय? होईल, चल. ग्रीन कलरचा डोसाचा बॅटर. कलर मध्ये इथे पण कसाच दिसतो एकदम भारी. चल थांब, बंद कर. चाललंय ठीक आहे. त्या मानाने जरा ग्रीन नसकून गेले ना माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. त्याचा एकदा फेल झालाय. एवढा असा करून तो बार चिकटवून टाकलाय.
ऑलरेडी पातळ झालं ते पीठ, त्यामुळे हलक्या हाताने जरी त्याला गोल केला मग हिरवा डोसा आणि हिरवी चटणी तू पण करणार आहे ओंकार. यू विल ऑल्सो ट्राय इट. काय करणार आहेत, एकदा अपयश आल्यानंतर दुसरा ट्राय. बास बास बास. अरे एवढं जास्त टाकला ओंकार. फिरव एकदम हलक्या हाताने नॉर्मल. अरे असं नको चमचे. गोल जुगाडू. गोल पाहिजे आता ना. तो पातळ आहे म्हणून तू तसा गोल करतोयस त्याला. तो गोल नाही झालाय. झालाय. जुगाड पराठा झालाय, बघितला का पराठा. आमचा. हा बस आता गॅस फास्ट कर. मग पलटणार पण तूच आहेस. पलटी होणार तो आणि परफेक्ट पलटी होणार बघ. बघूया. हे टाक, बटर टाक. थांब, तसा पलटा हे करू नको आधी, तो नॉर्मल हे होणार. ग्रीन डोसा बघताय, ग्रीन डोसा, ग्रीन डोसा. कॅमेरामध्ये ग्रीन भरपूर दिसतंय पण डोळ्यांना असं ग्रीन एवढं दिसत डोळ्यांना पण ग्रीनच दिसत आहे. पण हे खरंच युनिक आहे एकदम. काय येल्लो आलं असतं तर काय केलं असतं रे? हळद. हा, उलट येल्लो इझी होता. सगळ्या हळदच टाकायची आहे तुला. येल्लो इझी होता, रेड पण इझी होता. नाही झालंय, गॅस फास्ट नाही आहे बघ बहुतेक खालून. नाही झालंय, तो जाड केलायस आता, तो शिजायला वेळ लागणार आहे. अरे ओंकार, जे आपल्याला येत नाही त्यात जरा दुसऱ्यांचं ऐकायचं असतं अगं हे माझं. बघ झालंय ना. ते वरून शिजलं ना, ते चिपकणार आहे पलटल्याच्या नंतर. थांब जरा. मग येरी. शाळेपणा शाळेपणा. मगाशी हागला त्याचं काय, ते पण मान्य कर ना. ओ माय गॉड. भारताचा नकाशा. हा गोल डोसा No, कुठच्या अँगलने my. दिसतो, हा गोल डोसा जरा कमेंट करून अरे तुम्ही मला गोल काय सांगा. करायचं आहे? खाताना तर असं वाकडे तिकडे त्याचे पडदे फाडणार आहेस ना तू. चिंध्या फाडल्यासारखाच खाणार आहेस नाव. ग्रीनचा पाडा, ग्रीन डोसा, ग्रीन चटणी. त्या वेगळं नाही राहणार, चटणीचाच कोथिंबिरीचाच फ्लेवर लागतं. चला आता भूक लागली आहे, त्याला बोलली सुरुवात कर, कारण ऑलरेडी 2 वाजले. नाश्ता आमचा 2 वाजता होतोय आज. चाललं आहे आता डिनरची तयारी. ठीक आहे, आता सकाळी बघितलंच आम्ही काय नाश्ता केला, तर नाश्ताच आम्ही लंचच्या टायमाला केला सकाळी, संडे असल्यामुळे. त्यामुळे आता डायरेक्ट डिनर करतो आहे आम्ही. मध्येच काहीच खाल्लेलं नाही, कारण की आपला चॅलेंजेस आहे की हिरवं हे करायचं. तर आता आणलेलं आहे आपण चिकन, आणि चिकनचं काहीतरी आपण आता डिनरमध्ये बनवणार आहे. सो लेट सी कसं काय होत आहे. विचार करते राईस आणि हिरवं चिकन आज बनणार आहे आपल्याकडे. तर लेट सी. राईस पण आपल्याला हिरवाच करावा लागेल ना पण. तर तसं काय करते मी, राईस हिरवा तुम्हाला दाखवतेच. थोडंसं कोथिंबीर घेतली आहे मी, ती कोथिंबीर ग्राइंड करते. म्हणजे ते हे आपली ग्रीन बटर गार्लिक नान पण करू शकत होतो ओंकार. काय म्हणणं आहे तुझं? नान जास्त होऊन जाईल. म्हणजे जास्त म्हणजे कसं करणार पण? की नान ऑर्डर करूया, असं काय नाही की बनवलंच पाहिजे. बटर गार्लिक नान. मग किती भेटतात? लेट्स सी कसं काय करतं आम्ही. सध्या आधी भात आणि चिकन आणि मेन आपला जे मोटिव्ह आहे तो मोटिव्ह आपण पूर्ण करूया. याला कामाला आलंय चिकन धुवायचा. आणि तुम्ही बोलत असाल की किचन चेंज कसं झालं. सकाळी वेगळ्या किचनमध्ये होते हे लोक, आता डिनर करायला वेगळ्या किचनमध्ये. तर ते किचन होतं त्या घरातलं, ओंकारच्या मम्मीचं किचन होतं, हे माझं किचन आहे असं म्हणू शकतो आपण. तर येस, सुरू करूया. पण हिरव्या चिकनमध्ये मी काहीच मसाला वगैरे नाही टाकू शकत आहे, मला मिरची टाकावी लागेल. लेट्स सी. थोडंसं चॅलेंजिंग आहे, मला हे मसाले ते मसाले असं तसं सगळं टाकायची जी सवय बाकीचे आहे. मसाले तर तू टाकूच शकते. बाकीचे काय मसाले टाकणार? तिखटपणासाठी मला मिरचीच टाकावी लागेल. तिखटपणासाठी मिरचीच टाकायला लागणार आहे. लेट्स सी. चला सुरू करूया. आपला राईस इकडे शिजतोय, कुकरमध्येच लावलाय. त्याला तर ग्रीन करायला मी त्याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे काही टाकली नाही. भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे आणि जिरा टाकला. इंद्रायणी भाताचा जिरा राईस असं काहीसं आपलं होणार आहे. काय झालं,
असं असं का करतोय तू कॅमेराचं? पण जर ओमकर कॅमेरामॅन झाले कारण की इथे सेटअप करायचं खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. तर इथे आपलं तेल टाकलं आणि हे बघा, हे मी याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, म्हणजे आलं लसणाची पेस्ट करताना त्यात भरपूर सारी कोथिंबीर टाकली. मग ते असं ग्रेव्ही ती तशी झाली, ती भरपूरशी टाकली. आम्ही दोघंच आहे खाणार म्हणून त्याला काय जास्त केलं नाही. थोडासा बिर्याणी मसाला होता माझ्याकडे, तो टाकलाय कारण तिखटपणासाठी दुसरा काय ऑप्शन नव्हता मिरची व्यतिरिक्त. आणि थोडासा लाल मसाला टाकला कारण की तेच अगेन तिखटपणासाठी, कलर चेंज नाही होणार असा तो लाल मसाला, जास्त लाल कलरचा नव्हता आमचा. तर आता मी याच्यामध्ये टाकते तेल. जरा जवळ येतं का कॅमेरामॅन तुम्ही थोडं? आणि तेल, आणि याच्यामध्ये हे बनणार आहे थोडं साऊथ इंडियन स्टाईल. आता तडतडतं की काय आता भरपूर. हे तेलामध्ये आता हा जाणार आहे कांदा. 2 कांदे घेतलेत मी, बारीक चॉप नाही केलंय कांद्यांना. बंद लसूणची फक्त त्याच्यामध्ये आता काय झालं बा अद्रक लसूणचं पेस्ट? अद्रक लसूणची पेस्ट नाही ही, मग? हे वाटण आहे मी करून ठेवलेलं फ्रीज मध्ये. व्हॉट काइंड ऑफ वॉटन इज दिस? अख्खा बर्फ झालाय त्याला. वॉटन नाही रे ते, वाटण. वाटण अरे काळे होतोय आपण. तू ठीक जरा आहे. एक साइडला नीट उभा राहा ना, नाही आपण असे काळे होतोय मध्ये. काढू तर हा होता आणि काय? तू आहेस, मी नाही. अरे ते पाणी मी घेतलेलं त्याच्यामध्ये, कशातलं पाणी आहे? चांगलंच होतं, नळातलंच आपण ते घेतलेलं. झालं ना थंड, हे आता हे करायचं आपल्याला, मेल्ट करायचं आहे. हा मग त्याच्यासाठी ते पाणी थंड झालं. हो ते त्याच्याने तुलाच काय समजतं का फक्त? त्याच्याने काही होत मी जाऊ नाही. का? नको थांब. अरे पण मी तुला जस्ट बोलते त्याच्याने नको काही बोलू होत तू. नाही. आपण थोडंसं वाटण याच्यामध्ये टाकूया. हिरवा पाणी कलर, आलंय, टाकी भरते का? हलत हिरवा तर कलर नाही. करायचा आपल्याला. ते पेस्ट टाकायला पाहिजे होती. कसली तुला पेस्ट? ही कोथिंबिरीची हिरवासाठी. पण त्याच्यामध्ये ऑलरेडी पेस्ट आहे हिरवी. मी पण तुला पण तेच तो सांगते. ग्रीनच्या आसपासचा पण कलर नाहीये. मग ग्रीन म्हणजे तुझं म्हणणं एकदम ग्रीन proper आहे. green हवंय आपण तुला. मुस्लिम वाली ग्रेव्ही खायचो, हा इफ यू रिमेंबर. हा. रेड आणि ग्रीन वाली मागवायची. तशी तुला हवी आहे का? हा. ओके ठीक आहे, चल करते. त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकली कारण तुला की बोल पेस्ट पाहिजे. पेस्ट कळतं का? पेस्ट पेस्टच बनवते. नाही, तू हे पेस्ट कोथिंबीर कापून टाकलीस. मी कोथिंबीर Shortcut. मी सांगू तुला आधीच त्याच्यामध्ये जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं ना, म्हणजे तुझं म्हणणं काय? तू ते केसर सारखं टाकणार आणि केसरचा कलर उतरणार, तसं आहे का कोथिंबीर? तसं नाही आहे. त्याच्यामध्ये थोडा ग्रीन कलर दिसेल. आणि आधी याच्यामध्ये जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं ना आलं लसणाची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट जी मी मॅरिनेट करून, ऐक ना, आलं लसणाची पेस्ट जी मी मॅरिनेट करून ठेवलेली ना, त्याच्यात ऑलरेडी भरपूर सारी कोथिंबीर होती म्हणून मी अजून वेगळी त्याच्यात कोथिंबीर टाकत नाही. आपला मोठो आहे की मोठो. ग्रीन दिसलं पाहिजे. हा, मग ते इट शुड बी हिरवं. हिरवं येस. हा. अरे हा ब्राईटनेस इट शुड बी ग्रीन. ग्रीन. वरचा तो हे काढून दे मला, काय? मिक्सरचं भांडं. तुला ग्रीन देते. तुला ग्रीन हवाय ना? ग्रीन मुस्लिम सारखं ग्रीन हवाय ना? घे. कोथिंबीरीची सगळी टेस्ट येणार आहे. मग आता तिथं ये ना, तुला तर ग्रीन पण पाहिजे, तुला कोथिंबीर पण नको. आता हिरवा कलर टाकू कुठून? आर्टिफिशियल टाकावा लागेल आपल्याला ग्रीन. मग त्याच्यासाठी आर्टिफिशियल टाकून काय उपयोग आहे हिरवा कलर? त्याच्यामध्ये जे तू बोलतोस ना मुस्लिम आपण खातो ती, या. त्याच्यामध्ये ते लोक थोडासा आर्टिफिशियल कलर पण टाकतात, तेव्हा ते तेवढं ग्रीन होतं. मग आपण पण Normal- एवढं सगळं करण्यापेक्षा ग्रीन कलरच आणला असता ना. पण तो हेल्दी नाही आहे ना. आता तू हेल्दी पण खातोय आपण सगळ्या गोष्टी. ते तर आहे. मग हे तुला बाई, हे झालं बघ. नाही झालं. थांब, त्याला असं पलटवूया का? थोडंसं वाटण टाकावं लागणार नको आहे. नको 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 एक्सपेरिमेंट करू. होऊन दे. पाणी थंड झालं. बदल थोडंसंच घे, जास्त नको घेऊ. बस झालं. टाक. कारण त्याच्यात टाकल्यानंतर वर येते. आता ह्याच्यावर ठेवून दे. नाही होईल, पाण्यातच होईल ते. अरे यार हे तोय फोकस तर तुझा पण हल्लाय आज. का? जेवण बरोबर बनवत नाहीस. हा, हे पण टाक, बदाम पण टाक, मनुके टाक. जरा तू थांबतोस का प्लीज? एवढं सगळं मी तेच बोलते, आज फोकस तुझा हल्लाय. एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट राहा, सगळ्या गोष्टी बरोबर होतील. माझं ऐकलं ना, पुढे जातील आयुष्यात. मी पुढेच आहे आयुष्यात. पुढे राहशील आयुष्यात. स्मेल. आलं लसणाच्या पेस्टचा स्मेल येतो त्याच्यामधनं. कांदा पण असाच दिसतो. म्हणून
म्हणून मी कांदा जास्त घेतला की त्याची तेवढी तरी ग्रेव्ही होईल असं. दही आणायचं का? नको दही नको, थांब आता नको, ते मग आंबटपणा त्याचा जास्त होईल. ओके. दहीमुळे सांगते त्यामध्ये थोडासा गरम मसाला मी टाकला आहे तसं. गरम मसाल्याला चटका नाही लागत ना? हा जोक होता, हा जोक होता का? हसणं अपेक्षित आहे. गरम मसाला कोणी डोकं लावलं? दिसतोय ग्रीन दिसतंय. दिस रे मग हेच तर सांगत होतो मी तुला. वरती समोर ठेव जरा फोन, समोर ठेव. हेच तर सांगत होतो मी समोर तुला. ठेव ना जरा फोन. तान्वी. समोर हे इथे का किचन ठेवलं छोट तू? आहे, किचन छोट आहे. आता तू कुठे ठेव? डोक्यावर. किचन मोठं दे मला करून. घेतो 4-5 करोडचा एक फ्लॅट. घेऊ फ्लॅट नाही, आपण बंगल्यात राहायचं ना म्हणतात. हा बंगला. आणि हे तू माझा डोक्यात मी चालवलं, तू मला फक्त बोललास की हिरवा त्याच्यामध्ये पेस्ट टाक, मग त्यामध्ये काजू हे मी ऍड केले. ठीक आहे, कोथिंबीर माझी, काजू तुझा. सिंपल. ही पेस्ट कशाला केली असती? मग ठेवून द्यावी लागेल आता झाले ना, paste आपल्याला. ठेव याच्यावरती. नको राहू दे, नाही टाकायची आहे ना, तेवढं काजूने टाकलं आपण. ही पेस्ट टाकली का परत त्याचा कलर Shade जाईल होईल. आणि अजून जरा ग्रेव्ही सारखा झाला आता हा जरा प्रॉपर. कोणतं टाकून होतं याच्यावरती? हे हा तेच टाकून द्या. थांब जरा उकळी येऊ दे त्याला. हा तिखटपणा पाहिजे. चव घेतली तू मग. वासावरून कळतं. थोडासा टाकू का लाल मसाला, कारण की 2च मिरच्या आहेत. गरम मसाला मी टाकलाय तसा बऱ्यापैकी. कलर हे झाला का उंबर? ठीक आहे. बघू त्याला उकळी येऊ दे, जरा ते शिजून दे. ग्रेव्ही कशी झाली पाहिजे? ठीक तशी ठीक नाही ना, ऍक्टिंग कर ना. ठीक 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 ग्रेव्ही झाली पाहिजे ना. काजूमुळे ती त्याला कन्सिस्टन्सी आली. डॉक्टर शेफ कन्सिस्टन्सी. येस, म्हणजे तशी ते प्रॉपर ग्रेव्ही सारखं झालंय. हिरवं झालंय, जसं लालम लाल असतं तसं हिरवं green हिरवं. आणि जरा स्मेल छान येतोय असं मला वाटतंय. नेहमी आम्ही लाल ग्रेव्ही खाणारी, मी तर कोकणातली आहे, कोकणातली आम्ही माणसं लाल लाल ग्रेव्या खायची टेस्ट आम्हाला. मार ना जरा. घे ना, तू कर ना. तू कर. नाही तू कर. आचार्यने टेस्ट नाही, उलट आहे. कमेंट मध्ये सांगा गाईस, कोणी टेस्ट करायचं असतं जेवण, जो बनवत. आम्हाला घाबरत थांब, तू नीट घे, असं भरपूर सारे घे. अरे पडतच नाही, एवढी ग्रेव्ही झाली आहे. हा आता खा. काय कमी वाटतंय ते मला सांग. मीठ कमी वाटतंय? मीठ. दबरी मी आता हे फायनलच खाईन. एवढं खरं चांगलं झालंय. वाईट झालं तरी खायलाच लागणार आहे. एवढं बघ, मीठ बघ. तिखट झालंय. बरोबर आहे. की अजून टाकू थोडं मीठ? बस थोडं टाक. बस परफेक्ट एकदम. थिक पण झालं तर मला असं वाटतं बंद करू मी. दाखव जरा गाईस. आणि याची थिकनेस बघताय गाईस, तुम्ही थिकनेस बघताय का गाईस? परफेक्ट झालेलं एकदम परफेक्ट. येस, ओमकारच्या भाषेत मास्टर शेफ काय नाही. येस, आता आपण हे बंद करूया. थोडं मी हे टाकलंय ते त्याच्यामध्ये मीठ. जरा 2च मिनिटांनी आपण जेवायला घेऊया. राईस खुलून बघायचा आधी तो कसा काय झालाय बाबा. खोलून हा, खोलून बघायचा. चला भेटूयात, आपण जेवायला घेऊया. ताटं घेऊया. चला मग बंद कर ना. राईस बघूया. तो वरती दाखव जरा ओंकार इकडे कसं हिरवं. तर मी डायरेक्ट लावला ना तर त्याला अशी ग्रीन तर दिसते हे, पण आपल्याला तर सगळं ग्रीन जेवायचं होतं म्हणून मी नुसतं वरनं जिरं टाकलं आणि छोटं कोथिंबीर फाईनली चॉप्ड करून टाकली आहे. तर आता आपण बघूया भात कसा आहे झालेला आपला. 1 माझ्याकडे दाखवा. 1 2 आणि 3
पण आता मी काय करू नाही शकत, तो ग्रीन होणार कारण की चिकन आपलं ग्रीन आहे, त्याच्यात Greenच मिक्स झाल्याच्या नंतर तो ग्रीनच होणार आहे. ठीक आहे, एवढं जास्त पण अति करायचं नाही, हे मी आज शिकलेली आहे. वाव, ग्रीन भात. ग्रीन भात, तन्वी, मेड बाय तन्वी. ग्रीन चिकन हे परफेक्ट झालेलं आहे. ग्रेव्ही बघतोस तू, ग्रेव्ही वाढू डायरेक्ट भातावर. नाही, बाजूला वाढ. येस, त्याचा ऍक्च्युली खिमा झाला, बोनलेस होता ते चिकन. ठीक आहे. येस, आता तू जरा टेस्ट कर आणि Yes. हां, धक 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 धक. खरंच चांगलं झालंय की फक्त व्हिडिओसाठी बोलतोय? भारी झालं, खाऊन बघ. खाऊन बघू. येस, मी खाऊन बघते. मी पण खाऊन बघते. लेट्स सी कसं झालं लागतंय हे. ही खरंच गरम आहे गं. मी अजिबात चव पण नाही घेतली आहे. राहू दे, फक्त दिसते ना मी पूर्ण. जबरदस्त ना. ॲक्च्युली एक नंबर झालाय. ॲक्च्युली मी जेवतो आणि जेवून व्हिडिओ एंड करतो. सलमची जशी तुला हिरवी ग्रेव्ही हवी होती तशी लागते का? बोलू शकतो. हा, नान असेल तर अजून भारी लागली अशी. थोडं तूप सोडायला पाहिजे जरा. पण हे एक्सपेक्टेड नव्हतं ना की एवढं चांगलं लागेल सिरियसली. आणि इंद्रायणी वाटतं अजून चांगलं लागतं. येस. जेवलो आम्ही मस्त पोटभर. जेवताना अजिबात डिस्टर्बन्स आम्हाला हवा नव्हता कारण एकदम चुम्मा झालेला आहे. ग्रीन चिकन अनएक्सपेक्टेड चुम्मा भारी झालेला झाला होता. पण कारण मी काय स्वतःच्या तोंडाने तारीफ करू, जरा तू अभिप्राय जेवताना नीट दिला नसशील तर. मी चांगलं बोल, कानातच चांगलं. भारी तर झालंच होतं. आणि काय बोलतात त्याला, नेहमी तर आपण रेडवालं ग्रेव्ही खातो, यावेळेला ग्रीन ग्रेव्ही खाल्ली आणि वेगवेगळ्या गोष्टी यूज केल्यात त्याच्यामध्ये. भारीच झालं. आणि ते अनएक्सपेक्ट आम्हाला हे आम्ही कधीच आयुष्यात आतापर्यंत आम्ही हिरवा चिकन खाल्लं नव्हतं. ह्या चॅलेंजच्या निमित्ताने काहीतरी वेगळी रेसिपी आणि ट्राय केली आणि ती खाल्ली आणि ती टर्न आउट टू बी व्हेरी गुड. असं पण झालं तिचं. म्हणजे असं पण होऊ शकतं की घरामध्ये जर लाल मसाला संपला असेल तर हे होऊ शकतं. हिरवा चिकन तुम्ही खाऊ शकता. हा, ट्राय करू शकतो. नेहमी तर रेड ग्रेव्ही खातोच, रेड चिकन हॉटेलमध्ये पण तेच खातात. तर थोडं ग्रीन खाऊ शकतो. अच्छा सजेशन. आणि त्याच्यामध्ये मी काही केलं नव्हतं. मी तुम्हाला आता सांगते, फक्त त्याच्यामध्ये जेव्हा बनवताना ना, मॅरिनेट करून ठेवताना माझी सवयच आहे की मी आलं लसणाची पेस्ट जेव्हा बनवते ना, तर त्याच्यात मी कोथिंबिरीच्या काड्या टाकते आणि कोथिंबीर टाकते. एकदा जी जुडी आहे तर काड्याच्या एकदम एंडचा मातीवाला पाटे करून चांगली धुवून काड्यांसकट कोथिंबीर टाकते. मग त्यामुळे तो ऑलरेडी हिरवा कलरची होऊन जाते ती आलं लसणाची पेस्ट. तर त्याच्यात मी मॅरिनेट करून ठेवलं. भरपूरसा कांदा घेतला कारण आम्ही दोघं होतो एकदम, आणि ट्राय करणार होतो म्हणून जास्त उगाच चिकन मी घेतलं पण नाही. एकदम 5-6 फोड्या चिकनच्या मोजून घेतल्या, बोनलेस चिकनच्या. कांद्यामध्ये त्या कांदा फ्राय केला, त्याच्यामध्ये मॅरिनेटेड हे टाकलं. मग हा बोलला की त्यांनी अजून ग्रीन कलर आला नाही, तर हा बोलला की फक्त आपण कोथिंबिरीचा ज्यूस टाकूया. मग मी त्याच्यामध्ये मला आठवलं की त्यामध्ये काजू टाकले, नॉर्मल जे ड्रायफ्रुट्सचे घरात असतात ते, त्याची पण पेस्ट केली आणि टाकल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी एकदम छान ग्रेव्ही सारखी आली. तर ही नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की खरंच चांगलं लागलं का. कारण की आम्हाला ते खूप आवडला बिना मसाला. आणि बिर्याणी मसाला एक त्याच्यामध्ये मी टाकला. येस, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला एकदम टाकला मी त्याच्यामध्ये. आणि असं होता आमचा आजचा हा चिकन ग्रेव्ही. आम्ही फोटो पण काढायला विसरलो, एवढा भारी झालेला. चिकन ग्रेव्ही म्हणजे चॅलेंज, ग्रीन खायचं चॅलेंज. येस, म्हणजे अशी होती ही आमची चिकन ग्रेव्ही. आणि असा कसा वाटला तुम्हाला हा आमचा 1 कलर फूड फॉर 24 hours. इटिंग 1 कलर फूड फॉर 24 hours. त्याच्यामध्ये आम्हाला ग्रीन कलर आला होता. तर तुम्ही पण हे ट्राय करा. आमच्यासारखंच तुम्हाला काहीतरी असं एक्सपेरिमेंटल चांगली डिश मिळू शकते. तर येस, असा होता हा व्हिडिओ. शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद. असेच तुम्ही हसत राहा, मजेत राहा, आमचा व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.